ज्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा सिंबॉल घेऊन निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढल्या, अशा सर्व आमच्या उमेदवारांचं 3 दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अनुषंगानं येणाऱ्या वर्षभराचा एक कृती कार्यक्रम हा प्रत्येकाने तयार केला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आगामी काळामध्ये काँग्रेस पक्ष हा कोकणामध्ये काम करेल. आलेल्या या सर्व प्रशिक्षणार्थीचं किंवा या सर्व पदाधिकाऱ्यांचं थेट स्वरूपामध्ये आम्ही यांना पक्षात सामावून घेण्याचा देखील एक मोठा धोरणात्मक निर्णय आज सर्व नेत्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने घेतलेला आहे. सर, काँग्रेस हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. कोकणात बऱ्यापैकी आमदार काँग्रेस, आता अलीकडच्या काळात बघितलं तर पडझड पाहायला मिळते. वरिष्ठ लेवलवरून जरा दुर्लक्ष होतं असं वाटतं का? कोकणातमध्ये हे जे पहिले शिबिर हे कोकणात होत आहे. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिला दौरा हा कोकणाचा केला होता. त्यामुळे आता पूर्णतः लक्ष हे कोकणावर आहे. यामध्ये पक्षाची जी स्थिती आहे त्या संदर्भात आपण जी केली टिप्पणी, त्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे की गेल्या 25-30 वर्षांपासून आघाडीचं युतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे आणि ती अपरिहार्यता आहे. आणि या युतीच्या आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला कुठेतरी 2 पावलं ही मागे घ्यावी लागली आणि त्याची किंमत पक्ष संघटनेला आम्हाला चुकती करावी लागली. मात्र आता पुनश्च संघटना बांधणी करून पुनर्गत वैभव काँग्रेसला प्राप्त करून देण्याच्या अनुषंगानं आम्ही झटत आहोत. आम्ही प्रामाणिकपणे सर्वजण प्रयत्न करीत आहोत. आज तुम्ही सकाळी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली. या भेटीवरती आमदार निलेश राणे यांनी म्हटले की प्रदेशाध्यक्ष टिपू सुलतानचे अवरोध आहेत, त्यांनी आम्हाला सांगू नये की कुठच्या पद्धतीने काम करायचं आणि आमच्या अनास्थेबद्दल त्यांनी काही बोलू नये. त्यांची अनास्था आहे हे त्यांनी मान्य केलं, हे काही कमी नाही. त्यांना विचित्र, विकृत आणि विखारी बोलण्याकरता नियुक्त केलेलं आहे. संविधानाची शपथ घेऊन जो मंत्रिमंडळात माणूस आहे तो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करतो, याबद्दल मला खेद आहे, खंत आहे. ज्या वि. स. खांडेकरांनी अमृतवेल नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ठिकाणून एक गटारगंगा व्हावी ही खरी एक शोकांतिका आहे. त्यामुळे मी शिवप्रेमी या नात्यानं गेलो आणि प्रत्येक शिवप्रेमीचा हा अधिकार आहे. टिपू सुलतान या वक्तव्याच्या अनुषंगानं त्यांनी तोंडसूक घेण्याचं कुठलंही कारण नाही, कारण टिपू सुलताननी या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला होता हे ठामपणे सांगणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जिल्ह्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता एक येत असताना असं विचित्र आणि विकृत जो बोलला जातो, त्यानिमित्ताने एवढंच सांगेल, सुबुद्धी दयागणा, दुर्बुद्धी दूर कर. सर, इटलीमधली जी कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक, छोट्या MIDC मध्ये या कंपनी संदर्भात हुसेन दवाई असतील किंवा काँग्रेसच्या सर्वच तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. मात्र बरेच दिवस झाले या प्रश्नाकडे कोणी फारसं गांभीर्याने पाहताना दिसत नाहीये. सरकार माहिती घेते का, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, आम्ही याचा गांभीर्याने घेतच आहोत. या आंदोलकांना सगळ्यांची मोठ बांधत असताना हुसेनभाई दलवाई यांनी या सर्व विषयाच्या अनुषंगानं स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने याला आवाज उठवला आहे. एवढंच नाही तर भाई जगताप यांनी देखील विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे. तेवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा काँग्रेस पक्ष लावून घेत आहे. एकंदरीत आमची विरोधी या नात्यानं या लक्ष्मी ॲग्रोच्या प्रकरणाला आम्ही संपूर्ण विरोधात आहोत. कुठल्याही परिस्थितीत हा तिथे उद्योग लागू नये ही असणारी आमची कमिटमेंट आहे आणि त्याकरता या आंदोलकांना संपूर्णतः पाठिंबा हा आमच्या पक्षाचा आहे, आमचा आहे. आणि यामध्ये सत्ताधारी काय करतात आहे, सत्ताधारी देश कसा विकतात आहे, मोदी साहेब देश कसा विकतात आहे, राहुल गांधींनी सांगितलं, त्यांना बोलू दिलं नाही. मात्र एक इटलीमध्ये कारखाना बंद होतो कारण तिथे आजार वाढतात, तिथे प्रदूषण वाढतो. तो जसाच्या तसा त्याचे नट बोल्ट जे आहेत तेही तिथून आणून इथे जर बसवल्या जात असतील तर हा भारतासोबत केलेला धोका आहे, हा कोकणासोबत केलेला धोका आहे. काँग्रेसचं बघावं तेवढं मोठं इथं आंदोलन दिसत नाही, काँग्रेस आंदोलनात आहे, काँग्रेस विरोधात आहे आणि आमचा आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. भूमिपुत्रांचं आंदोलन आहे, त्याला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे. या ठिकाणी ज्या सरकारला इथले आमदार आणि खासदार जे निवडून दिलेले आहेत ते सरकार गप्प का, ते मंत्री गप्प का, त्यांची गटारगंगा त्यांना रोज जी आहे या महाराष्ट्रात द्वेष निर्माण करण्याकरता त्यांना वक्तव्य करायचे असतात. हिंदू मुस्लिम जातीवाद करायचा असतो, मराठा OBC जातीवाद करायचा असतो, विचित्र बोलायचं असतं. हे करण्याकरता त्यांच्याजवळ एकदा लक्ष्मी ॲग्रोच्या संदर्भात काय भूमिका आहे, हा कसा इथे आला, आपण कोकणाचे जागीरदार स्वतःला समजता, आपण काय करताय, मुख्यमंत्री काय करताय, हे सर्व प्रश्न मला असं वाटतं जास्ती महत्त्वाचे आहे.
विरोधी पक्षपद नेहमी डावललं जात आहे किंवा सरकार जाणीवपूर्वक कसं पद्धतीने करत आहे, काय सांगाल? संविधानावर यांचा विश्वास नाही, लोकशाहीवर यांचा विश्वास नाही. निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि आता अशा परिस्थितीमध्ये संवैधानिक पद हे असतानाही नियुक्ती न करणं, विधानसभेने करणं, विधान परिषदेने न करणं, याचा अर्थ यांना भारताचं संविधान मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही. राज्यसभेचे खासदारकीवरून जे संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी आता काय होईल? काँग्रेसला ही जागा मिळावी अशा स्वरूपाचा आमचा प्रस्ताव आमच्या मित्रपक्षांकडे आहे. 20 जागा शिवसेनेच्या उभाटाच्या आहेत, 16 जागा आमच्या आहेत, 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाच्या आहेत. उद्धवजींनी विधान परिषदेमध्ये येणाऱ्या काळात जावं आणि राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही आमच्या मित्रपक्षांना दिला आहे. शरद पवारांना हे निवृत्तीचे संकेत म्हणायचे. एकंदरीत राज्यसभेमध्ये खरगे साहेब हे विरोधी पक्ष नेते आहे आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असताना आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळावी ही असणारी आमची भावना आणि आमची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.